सकाळी सकाळी अंगणवाडीमध्ये गेलेलो होतो. बबडीचा डोस होता तोच देण्यासाठी. तिथे गेल्यानंतर अर्धा तास तरी तिथेच गेला, कारण का खूप जास्त गर्दी होती. माझा पार शेवटी नंबर लागला आणि शूट सुद्धा करता आलं नाही. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर खूप जास्त जोराची भूक लागली. मग काय मी पीठ बनवून ठेवलेलं होतं, मग डोसेच बनवायला घेतले. डोसे वगैरे खाऊन घेतलं. त्यानंतर बबडीला असं काही बसवून ठेवलं होतं. बसवायचं कारण म्हणजे तिचे मला समोरचे केस कापायचे होते. तसे मला कटिंग वगैरे करता येत नाही, पण म्हटलं चला आता समोरचेच केस कापायचे तर मी सुद्धा कापून घेऊ शकते. आता बघूया जमते की नाही ते तुम्ही सांगा नाही का कमेंट मध्ये. सर्वात आधी तिच्या केसांना ना पाणी लावून घेतलं. त्यानंतर छान विचरायला गेले तर लगेच बबडी रडायला लागली. तिला असं बांधून ठेवलं ना, तिला असं वाटतं मला काय करते काय नाही. खरंच ते सलूनवाले लोक कसं काय लहान मुलांचे केस कापत असतील काय माहिती बाबा. तसं बबडी ना लहानपणापासून तिच्या जेवढ्या पण कटिंग झालेल्या आहेत ना, त्या कटिंगला एकदाही रडलेली नाही. बहुतेक मी आहे म्हणूनच ती रडत असावी. मस्तपैकी तिचे समोरचे केस असे छोटे छोटे कापून घेतले. कटिंग करता करता असं वाटत होतं की मी एखादं पार्लर टाकते आता. बबडीच्या पप्पांनी मागेच मला हेअर ड्रायर घेऊन दिलेलं होतं, पण मी कधीच वापरलेलं नाही. आज ते बबडीलाच कामी आलं. मला थोडी भीती वाटत होती की परफेक्ट केस कापले गेलेत की नाही. म्हटलं चला आता सुकवल्यानंतरच कळेल. बाकी तुम्ही कधी असे तुमच्या मुलांचे केस कापले का घरच्या घरी? मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्हीच मला कमेंट करून नक्की कळवा की माझी बबडी कशी दिसत आहे. चला आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय.